आणि यानंतरची एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे निदा खान हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। निदा खानचा मुक्काम आता नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असेल। नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतल्या धर्मांतर आणि शोषण प्रकरणामध्ये निदा खान आरोपी आहे। निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे निदा खानचा पुढचे काही दिवस तिचा मुक्काम हा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असणार आहे। महेश महाले आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। महेश, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता दिली गेलेली आहे निदा खानला, काय नेमकं आज झालं सुनावणी दरम्यान? शुभम, अगदी खरं तर निदा खानचा मुक्काम आता नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असणार आहे, कारण निदा खानला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। खरं तर आज न्यायालयामध्ये युक्तिवाद देखील झाला नाही, तिला हजर करण्यात आलं आणि न्यायालयीन कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात आलेली। आपण जर बघितलं असेल तर तब्बल 42 दिवस निदा खान ही फरार होती। त्यानंतर नाशिक पोलिसांनी संभाजीनगर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करून तिला संभाजीनगरमधील नारेगाव मधून ताब्यात घेण्यात आलेलं होतं। यानंतर तिला हजर करण्यात आलं होतं कोर्टात। यावेळी जर आपण बघितलं तर तिला 11 मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावलेली होती। आज तिची पोलीस कोठडी संपत असताना तिला न्यायालयात हजर केला असता आज तिला न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। खरं तर यावेळी तपासी यंत्रणांनी कुठलाही युक्तिवाद केला नाही, कारण निदा खान ही गरोदर असल्याची माहिती ही समोर आलेली आहे। 4 दिवसाच्या चौकशीमध्ये निदा खान हिच्यासह तिच्या कुटुंबियांची देखील चौकशी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता निदा खान हिला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि आता इथून तिचा पुढचा मुक्काम जो आहे तो नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असणार आहे। ठीक आहे महेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।